Hello my dear students and welcome to the science class of 6th standard. Today we are doing lesson number 8, our skeletal system and the skin. तर जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील सायन्सचे आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके अँड इनफॅक्ट इन युअर क्लास सगळ्यांना त्याचा उपयोग होईल. तर लेट्स स्टार्ट विथ द चॅप्टर. कॅन यू रिकॉल विच ऑर्गन सिस्टम्स डू यू सी इन द फिगर अलॉंग साईड. तर हे बाजूला दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला कुठले ऑर्गन सिस्टम्स दिसतात. तर इन द प्रिव्हियस क्लासेस वी हॅव लर्न्ड अबाउट सम ऑर्गन्स, देअर फंक्शन्स अँड देअर लोकेशन इन अवर बॉडी. तर मागच्या क्लासमध्ये प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघितले की आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले ऑर्गन्स असतात आणि त्यांचं काय काय काम असतं, त्यांचं कुठलं फंक्शन असतं आणि त्यांचं लोकेशन कुठे असतं, ते कुठे असतात शरीरामध्ये. सो विथ द हेल्प ऑफ दॅट कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर त्याच्या मदतीने तुम्हाला हे खाली दिलेलं चार्ट कम्प्लीट करायचं आहे. नेम ऑफ द ऑर्गन आहे हार्ट, त्याचं फंक्शन काय आहे आणि ते बॉडी कुठल्या बॉडी कॅव्हिटीमध्ये असतं. तसंच लंग्स, इंटेस्टाईन्स आणि ब्रेन. तर हार्ट आपलं सेंटरला असतं आणि त्याचं फंक्शन काय असतं तर ब्लड पंप करणं. लंग्स आर हेल्प अस इन ब्रिथिंग आणि ते सुद्धा हार्टच्या लोकेशनमध्येच असतं, बॉडी सेंटरला असतं. इंटेस्टाईन्स आपल्या ॲबडॉमेनमध्ये असतं खाली, ओके, हार्टच्या खाली, आणि त्याचं काम असतं डायजेशन आणि ॲसिमिलेशन. आणि ब्रेन आपलं डोक्यात असतं, इन द हेड, आणि ब्रेन हेल्प्स अस टू इन मेमरी अँड आर न्यूरोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज. ओके. व्हेरियस ऑर्गन्स आर सेफ विदिन द बॉडी कॅव्हिटी. बॉडीमध्ये कॅव्हिटीमध्ये आपले ऑर्गन्स असतात ते आपल्या कशामुळे सेफ असतात तर त्या स्केलेटनमुळे, आपल्या बोन्समुळे सेफ असतात. द व्हेरियस ऑर्गन्स आर सेफ विदिन द बॉडी कॅव्हिटी अँड द ह्युमन स्केलेटन इज अ प्रोटेक्टिव्ह शेल फॉर ऑल द इंटरनल ऑर्गन्स. तर जे ह्युमन स्केलेटन असते ते प्रोटेक्टिव्ह कवरिंग असतं आपल्या सगळ्या इंटरनल ऑर्गन्ससाठी. Sometimes when we fall while playing we have an accident, a bone or arm or leg may get broken. आता आपण जेव्हा आपला ॲक्सिडेंट होतो किंवा कुठे पडतो तेव्हा आपल्या एखादा पायाचं हाड किंवा हाताचं हाड मोडतं, गेट ब्रोकन, अँड दिस इज कॉल्ड फ्रॅक्चर. किंवा ते मोडल्यानंतर आपण काय म्हणतो की फ्रॅक्चर झालं, फ्रॅक्चर ऑफ द बोन. अ फ्रॅक्चर इज इन अ बोन कॉजेस सिव्हिअर अँड अनबेरेबल पेन. जेव्हा फ्रॅक्चर होतं तेव्हा असह्य दुखतं आपल्याला, ओके, बोनमध्ये, पायामध्ये किंवा हातामध्ये जेव्हा फ्रॅक्चर होतं तेव्हा. अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिजिएटली. आणि जिथे फ्रॅक्चर झालेला असतो तो भाग लगेच सुजतो, ओके. अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स म्हणजे सुजणं, स्वेल्स इमिजिएटली, लगेच. आता नेक्स्ट, कॅन यू टेल युअर फ्रेंड मीट्स विथ अन ॲक्सिडेंट अँड अ बोन इन हिज लेग इज फ्रॅक्चर्ड, हाव विल यू हेल्प. तर तुमचा एक मित्र, त्याला ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याचं पायाचं बोन जो आहे त्याचं फ्रॅक्चर झालं आहे, तर तुम्ही कशी मदत कराल. तर आफ्टर अन ॲक्सिडेंट प्रिव्हेंट एनी मूवमेंट ऑफ द फ्रॅक्चर्ड पार्ट. जिथे दुखत असेल, जसं वाटते की जिथे फ्रॅक्चर झालं असेल तर त्या हाडाचं मूवमेंट टाळायचं, अजिबात मूवमेंट करायचं नाही. इममोबिलाइज इट म्हणजे त्याला हलणार नाही अशा परिस्थितीत ठेवायचं, इममोबिलाइज करायचं, हलवायचं नाही. अँड गेट इमिजिएट मेडिकल हेल्प, आणि डॉक्टरना गाठायचं, ओके, मेडिकल हेल्प घ्यायची. आफ्टर गोईंग टू द हॉस्पिटल एक्सरे काढला जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एक्सरे काढला जातो. एक्सरे इमेज इज टेकन ऑफ द पार्ट विच इज स्वोलन. तर सुजलेल्या पार्टचा, त्या भागाचा एक्सरे काढला जातो आणि त्याच्यामध्ये काय झालं हे आपण डॉक्टर शोधून काढतात. अँड एक्सरेज वर डिस्कवर्ड बाय विल्हेम कॉन्रॅड रनगन, ओके. तर हे जे होते विल्हेम कॉन्रॅड रनगन ह्यांनी एक्सरेज डिस्कवर केले होते. आता हे प्रोनाऊन्सिएशन तसंच आहे बरं का, रनगन, ROENTGEN, रनगन म्हणतात, ओके. विल गो टू द नेक्स्ट पेज. आता इथे पिक्चर एक दिलं, ते फ्रॅक्चर्ड बोनचा एक्सरे दिसतोय बघा, अँड एक्सरे इमेज ऑफ अ फ्रॅक्चर्ड बोन. आणि एक माणूस जो प्लास्टर घालून बसला ते पण दिसतंय तुम्हाला. सो अँड एक्सरे इमेज शोज वेदर अ बोन इज ब्रोकन. तर हाड मोडले की नाही हे एक्सरे इमेज आपल्याला दाखवतं, आणि ऑल्सो द एक्झॅक्ट स्पॉट वेअर इट इज ब्रोकन.
आणि एक्झॅक्टली कुठे हाड मोडले किंवा ब्रोक झालं आहे ते पण दाखवतं. दिस हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग प्रॉपर ट्रीटमेंट. त्यामुळे व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं शक्य होतं, मदत करतं. लेट्स ट्राय दिस. लेट्स आयडेंटिफाय आर बोन्स. आता टाईप्स ऑफ बोन्सचं इथे पिक्चर दिलं आहे. बोन्स ऑफ अवर बॉडी आर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. त्याच्या आधी आयडेंटिफाय ह्या सेक्शनला येऊया. प्लेस युअर हँड ॲट द सेंटर ऑफ युअर चेस्ट अँड युअर फ्रेंड्स बॅक. तर एक हात तुमच्या चेस्टवर ठेवायचा आणि दुसरा हात फ्रेंडच्या बॅकवर ठेवायचा आहे. प्लेस युअर हँड ॲट द सेंटर ऑफ युअर चेस्ट अँड युअर फ्रेंड्स बॅक. What is the name of the hard part you feel on placing your hand on your chest? Okay, do you feel some hard bumps on the back? What are they called? What difference do you notice between the bones of the back and those of the chest? तर एकाच वेळेला तुम्ही छातीवर हात ठेवता आणि पाठीवर हात ठेवता, तर ह्या दोन्ही बोन्समध्ये काय फरक आहे हे तुम्हाला आता दिसणार आहे. ओके, लेट्स सी टाईप्स ऑफ बोन्स. आता पहिले फर्स्ट टाईप ऑफ बोन इज अ फ्लॅट बोन. फ्लॅट बोन्स असतात. स्मॉल बोन्स सेकंड टाईप ऑफ बोन्स पिक्चरमध्ये बघा. नंतर असतात इरेग्युलर बोन्स आणि नंतर असतात लाँग बोन्स. तर तुम्ही जेव्हा तुमच्या छातीवर हात ठेवता तेव्हा तुम्हाला रिब्स लागतात, आपले बरगड्या लागतात हाताला. आणि जेव्हा पाठीवर हात ठेवतो तेव्हा ते फ्लॅट बोन्स लागतात आपल्या हाताला. ओके, तुम्ही ज्या मित्राच्या पाठीवर हात ठेवाल तेव्हा तुम्हाला फ्लॅट बोन्स लागतात. सो ह्युमन बॉडीमध्ये सांगायचं तात्पर्य की ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे बोन असतात. ते आता आपण बघूयात. ऑल द बोन्स इन आवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम शेप. एका शेपचे नसतात. सो एव्हरी बोन इज डिफरंट अँड ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क. सगळे वेगवेगळे बोन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक फ्रेमवर्क ऑर अ स्केलेटन बनतं आपलं. द स्केलेटन गिव्स अ शेप टू द बॉडी आणि त्यामुळे आपल्या बॉडीला शेप मिळतो. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टम. तर बोनच्या वरती कार्टिलेजेस जे असतात बोन्स बरोबर ते धरून सगळं स्केलेटल सिस्टम तयार होते. बोन्स आर हार्ड, दे आर नॉट फ्लेक्सिबल. ते बोन्स घट्ट असतात, फ्लेक्सिबल नसतात, मऊ नसतात. बोन्स आर कंपोज्ड ऑफ 2 मेन कॉन्स्टिट्युएंट्स. 2 घटकांपासून बनलेले असतात बोन्स. Bone cells are biotic while calcium carbonate, calcium phosphate, minerals and salts are the abiotic constituents of bones. Calcium imparts strength to the bones. तर बोन सेल्स आर बायोटिक म्हणजे ते ऑर्गॅनिक असतात. बोन सेल्स बायोटिक असतात आणि हे जे कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट हे झालं केमिकल्स. दे आर अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बोन. तर ते ऑर्गॅनिक नसतात. दे आर नॉट बायोटिक, दे आर अबायोटिक. दे आर sort of chemical, okay, made out of chemicals. Calcium imparts strength to the body. The कॅल्शियममुळे बॉडीला आपल्या आणि बोन्सना स्ट्रेंथ मिळते. The system which gives a definite shape to the body, provides support and protects the delicate organs inside the body is skeletal system. आता प्रश्न जर आला व्हॉट इज अ स्केलेटल सिस्टम, तर हे आन्सर आहे. जे आपल्या बॉडीला डेफिनेट शेप देतं हे असं लक्षात ठेवा. The system which gives a definite shape, पहिली गोष्ट. नेक्स्ट इज विच गिव्स सपोर्ट आणि तिसरी गोष्ट प्रोटेक्ट्स द इंटरनल ऑर्गन्स. जे सॉफ्ट ऑर्गन्स असतात, हार्ट असतात, इंटेस्टाईन, स्टमक ह्यासारखे ऑर्गन्स असतात त्यांना जो प्रोटेक्ट करतो इनसाइड द बॉडी. दिस सिस्टम इज कॉल्ड ॲज स्केलेटल सिस्टम. ओके, कॅन यू आयडेंटिफाय द ॲनिमल्स फ्रॉम द पिक्चर्स ऑफ देअर स्केलेटन्स. आता हे स्केलेटन्स बघून तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल का कुठले ॲनिमल्स आहेत ते. तर फर्स्ट पिक्चरमध्ये काय वाटतं तुम्हाला? तो एकतर हॉर्स असू शकतो नाहीतर डॉंकी. सेकंड वन इज अ डायनासॉर मोस्ट प्रॉबेबली. थर्ड वन इज अ फिश अँड द अदर वन इज अ स्नेक. Now the next is try this. Take a measuring tape and measure the lengths of the bones of your arms and legs. आता तुम्ही टेप घेऊन तुमच्या हाताची लांबी आणि पायाची लांबी मोजायची आहे आणि सेम तुमच्या फ्रेंडचं किंवा सिस्टर और ब्रदर्सचं ह्यांचं मोजायचं आहे आणि रेकॉर्ड द मेजरमेंट्स इन द टेबल बिलो अँड कम्पेअर देम. तुमच्या आणि त्या टेबलमध्ये तुमचं आणि तुमच्या फ्रेंड्सचे मेजरमेंट्स लिहायचे आहेत. द ह्युमन स्केलेटल सिस्टम कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, द एक्शियल स्केलेटन अँड द अपेंडिक्युलर स्केलेटन. ओके,
आता एक्शियल स्केलेटन म्हणजे काय ते बघूया. 2 भाग असतात स्केलेटन सिस्टमचे, एक्शियल किंवा ॲक्सियल आणि ॲपेंडिक्युलर. द ॲक्शियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ स्कल. आता एक्शियलमध्ये काय काय येतं? स्कल येतं, डोकं, स्पाईन येतो म्हणजे आपला पाठीचा कणा, आणि रिब केज, रिब्स म्हणजे बरगड्या. ओके, ह्या सगळ्या गोष्टी येतात एक्शियल स्केलेटनमध्ये. आणि ते ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये काय येतं? तर ॲपेंडिक्युलर स्केलेटन इज मेड अप ऑफ बोन्स ऑफ अप्पर अँड लोअर लिम्स. हातापायाचे जे बोन्स असतात ते ॲपेंडिक्युलर स्केलेटनमध्ये येतात. दे आर ऑन द इदर साईड ऑफ द सेंट्रल ॲक्सिस. तर मधल्या लाईनच्या दोन्ही भागाला जे येतात हातापायाचे बोन्स त्यांना ॲपेंडिक्युलर स्केलेटन असं म्हणतात. आणि एक्शियल स्केलेटन म्हणजे तो मधल्या लाईनमध्ये येतो, स्कल, पाठीचा कणा आणि रिब केज. ओके, तर ह्या जो पिक्चर दिले त्याच्यामध्ये तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येईल. विल गो टू द नेक्स्ट पेज. ॲज आवर बॉडी ग्रोज द साईज अँड लेंथ ऑफ आवर बोन्स इन्क्रीजेस. आपण जसे जसे मोठे होतो तसं साईज आणि लेंथ, रुंदी लांबी आपल्या बोन्सची वाढत असते. सच चेंजेस इन साईज अँड लेंथ कॅन बी सीन इन चिल्ड्रन अकॉर्डिंग टू एज. तर जे मुलं जशी मोठी मोठी होतात तसं आपल्याला हे दिसून येतं त्यांचे बोन्स किंवा बोनची साईज वाढलेली. हावेवर द बॉडी कंटिन्यूज टू ग्रो ओनली अप टू अ सर्टन लिमिट. तर एक लिमिट असतं, एका वयापर्यंतच आपली बॉडी वाढत असते. द बोन्स ऑफ टॉलर पीपल आर लॉंगर. आणि जी हायटेड मुलं असतात, उंच असतात, त्यांचे बोन्स लांब असतात, लॉंगर असतात. ना आता आपण एक्शियल स्केलेटनबद्दल बोलूया. द एक्शियल स्केलेटनमध्ये काय येतं? स्कल येतं. द स्कल इज फॉर्म्ड बाय बोन्स ऑफ द हेड अँड फेस. द स्कल कशाचं बनलेलं असतं? तर डोक्याचे आणि चेहऱ्याचे जी हाडं असतात त्याच्यामुळे स्कल बनलेलं असतं. द स्कल इज फॉर्म्ड बाय बोन्स ऑफ हेड आणि फेस. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. तर ते स्कलचे बोन्स फ्लॅट असतात आणि खूप स्ट्रॉंग असतात. देर आर ऑलटुगेदर 22 बोन्स इन द स्कल. तर 22 बोन्स असतात आपल्या स्कलमध्ये. 8 इन द हेड, डोक्यामध्ये 8 असतात, आणि 14 फेसमध्ये असतात. एक्सेप्ट फॉर लोअर जॉ नन ऑफ द बोन्स ऑफ द स्कल कॅन मूव्ह. आता लोअर जॉज फक्त ह्या सगळ्या स्कलमध्ये कुठलेच बोन्स मूव्ह करू शकत नाही. फक्त कुठले बोन्स मूव्ह करतात? तर ते लोअर जॉ, खालच्या जॉचे बोन्सच मूव्ह करतात. ओके, स्कलला दुसरं नाव आहे क्रेनियम, आणि लोअर जॉला मॅन्डिबलसुद्धा म्हणतात. तिथे लिहिलेलं आहे बघा पिक्चरमध्ये. विच ऑर्गन्स ऑफ आवर बॉडी डज द स्कल प्रोटेक्ट. आता स्कल आपलं कुठल्या बॉडीमधले ऑर्गन्स प्रोटेक्ट करते ते आपण बघूया. ते तुम्हाला सांगायचं आहे, सॉरी. तर आपल्याला माहिती आहे सगळं, आपले डोळे, आपली जीभ, हे इंटरनल जे ऑर्गन्स असतात, आपलं ब्रेन, ह्या सगळ्या गोष्टी कोण प्रोटेक्ट करतं? तर स्कल प्रोटेक्ट करतं. ओके, नाव विल सी द रिब केज. फिल द लेफ्ट अँड राईट साईड्स ऑफ युअर चेस्ट विथ युअर हँड्स ऑर फिंगर्स. तर आपल्या छातीला तुम्ही जर हात लावलात तर रिब्स आपल्याला बरगड्या लागतात. ओके, हाऊ मेनी बोन्स कॅन यू फील ऑल टुगेदर ऑन द 2 साईड्स. तर किती रिब्स आपल्याला लागतात ते तुम्ही मोजू शकता. चेक इन द सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फील. तर सेंटरमध्ये किती बोन्स फील होतात? द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड द रिब. ओके, ती एकाच्या पिंजऱ्यासारखं, म्हणजे केजसारखे सळ्या, आपल्याला आता एखादा पिंजरा असतो त्याला कशा लोखंडी सळ्या असतात, ओके, बार्स असतात, तसे आपल्याला ते फील होतं. केज म्हणजे पिंजरा. केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड द रिब केज. इन द चेस्ट देर इज वन वर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड द स्टर्नम. तर मध्ये एक फ्लॅट वर्टिकल बोन असतो उभा मधला, त्याला स्टर्नम म्हणतात. 12 pairs ऑफ फ्लॅट बोन्स कॉल्ड रिब्स आर जॉईंट टू इट साईडवेज. ओके, त्या स्टर्नमला 12 pairs ऑफ फ्लॅट बोन्स, त्यांच्याला रिब्स म्हणतो आपण, ते असे साईडवेज लावलेले असतात त्या स्टर्नमला. स्टर्नममध्ये आणि 12 जोड्या, दोन्ही साईडनी 12 बोन्स आडव्या असतात, स्टर्नमपासून सुरू होतात. दीज 25 बोन्स फॉर्म अ रिब केज. तर एका बाजूचे 12, दुसऱ्या बाजूचे 12, 24 झाले, आणि मधला जो स्टर्नम धरून 25 बोन्स मिळून रिब केज तयार होते. इट इज जॉईंट टू द स्पाईन ॲट द बॅक. तर ते मागं स्पाईनला जॉईंट झालेले असतात. ओके, स्पाईन म्हणजे बॅकबोन. द स्पाईन ऑर द वर्टिब्रल कॉलम किंवा बॅकबोन. द स्पाईन, बॅकबोन ऑर द वर्टिब्रल कॉलम. द स्पाईन इज फॉर्म्ड by padlock shaped bones placed straight one above the other.
तर ते एकावर एक असे हे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. आता ह्या सिस्टमला पॅडलॉक सिस्टम म्हणतात. पॅडलॉक शेप बोन्स आर प्लेस्ड स्ट्रेट वन अबाव द अदर. एकावर एक असतात. देर आर ऑल टुगेदर 33 बोन्स इन द स्पाईन, इच कॉल्ड अ वर्टिब्राज. तर असे प्रत्येक बोन वर्टिब्रा असे 33 वर्टिब्रेज असतात आपल्या स्पाईनमध्ये. दीज बोन्स आर अरेंज्ड वन अबाव द अदर फ्लेक्सिबली म्हणजे ते एकावर एक असे ठेवलेले असतात की ते मूव्ह होतात, म्हणून आपण वाकू शकतो, उभं राहू शकतो. ओके, त्या बोनमुळे, त्या स्पाईनमुळे एवढे सगळे बोन्स असतात 33, पण ते एकावर एक अशा स्थितीने असतात की आपण ते बेंड आणि स्ट्रेट उभं राहू शकतो. द स्पाईन प्रोटेक्ट्स द स्पायनल कॉर्ड दॅट ओरिजिनेट्स फ्रॉम द ब्रेन. तर त्या स्पाईनमध्ये स्पायनल कॉर्ड म्हणून एक ऑर्गन असतो, तो ब्रेनपासून सुरू होतो. बघू, द स्पाईन प्रोटेक्ट्स द स्पायनल कॉर्ड दॅट ओरिजिनेट्स म्हणजे ब्रेनमधून बाहेर येतो, तिथनं त्याचं मूळ आहे. ओरिजिनेट्स फ्रॉम द ब्रेन. व्हॉट वुड हॅपन इफ वी डिडंट हॅव अ बॅकबोन. तर आपल्याला बॅकबोन नसतं तर काय झालं असतं, तर तुम्ही समजू शकता. द अपेंडिक्युलर स्केलेटन बघूया आता आपण. द ह्युमन बॉडी हॅज 2 आर्म्स अँड 2 लेग्स. आपल्याला 2 हात आणि 2 पाय आहेत. अँड द डिफरंट पार्ट्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स हॅव सेव्हरल बोन्स. तर हाताचे वेगवेगळ्या भागांना वेगवेगळे बोन्स आहेत. ओके, एकच बोन नाही आहे आपल्या हाताला आणि पायाला. तर एक हात वेगवेगळ्या बऱ्याच बोन्सनी बनलेला आहे. द डिफरंट पार्ट्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स हॅव सेव्हरल बोन्स विच आर कनेक्टेड टुगेदर बाय जॉईंट्स. तर जॉईंट्सनी हे सगळे बोन्स आपल्या हाताचे आणि पायाचे जे बोन्स असतात ते जॉईंट्सनी कनेक्ट झालेले असतात. ओके, नेक्स्ट इज डू यू नो देर आर 3 बोन्स इन ईच ऑफ द इयर्स. हे प्रत्येक कानामध्ये 3 बोन्स असतात. ऑफ दीज द स्टिरअप इज द स्मॉलेस्ट बोन इन आवर बॉडी. आता स्टिरअप हा सर्वात छोटा बोन आपल्या बॉडीमधला असतो. इट इज ॲज स्मॉल ॲज ग्रेन ऑफ राईस. तर जे आपलं भाताचा एक ग्रेन असतो, एक दाणा असतो ना भाताचा, तांदळाचा एक दाणा, त्याच्या एवढा तो स्मॉल असतो आणि तो पोकळ असतो. इट्स हॉलो. इट्स शेप इज लाईक दॅट ऑफ अ स्टिरअप. स्टिरअपसारखा त्याचा शेप असतो. इन द ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड द स्ट्रॉंगेस्ट बोन इज द थाय बोन ऑर फिमर. तर आपली जांघा असतात, त्या जांघड्याचा जो फिमर ज्याला म्हणतो आपण, तो सर्वात स्ट्रॉंगेस्ट आणि सर्वात लॉंगेस्ट बोन आहे. ओके, द थाय बोन इज द स्ट्रॉंगेस्ट अँड द लॉंगेस्ट बोन. त्याला फिमरसुद्धा म्हणतात. सो वी गोइंग टू द नेक्स्ट पेज. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व अ ह्युमन स्केलेटन इन युअर स्कूल लॅबोरेटरी. आता तुमच्या स्कूल लॅबोरेटरीमध्ये एखाद्या स्केलेटन असेल बघा, तो ऑब्झर्व करा. ऑर अ पिक्चर ऑफ द स्केलेटन जे आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. अँड क्लासिफाय द बोन्स इन आवर बॉडी इंटू 4 टाईप्स. डिस्कस द फंक्शन्स ऑफ दिस बोन. आता तो बोन्स आपण तुम्ही क्लासिफाय करायचे आहेत आणि ते डिस्कस करायचे. आणि मूव द अँड ऑल्सो ट्राय दिस, दॅट इज मूव द डिफरंट पार्ट्स ऑफ युअर बॉडी फ्रॉम हेड टू द टोज. डोक्यापासून पायापर्यंत तुमचे हात पाय हलवा अँड ऑब्झर्व द डिफरंट प्लेसेस ॲट विच दे कॅन बी बेंड. आता कुठे कुठे तुमचे हात एल्बो बेंड होतो, मग मनगट बेंड होतं. ओके, ते बोटं बेंड होतात. सो यू कॅन ऑब्झर्व दिस डिफरंट प्लेसेस वेर यू कॅन बेंड ऑर टर्न करू शकतो किंवा बेंड करू शकतो. द बोन्स इन आवर बॉडी आर कनेक्टेड टू इच अदर बाय मीन्स ऑफ लिगामेंट्स. आणि आपले बोन जे कनेक्टेड असतात एकमेकांना, तो जो ऑर्गन असतो किंवा ती जी एक बॉडी पार्ट असतो जो आपल्या बोन्सना जॉईन करतो किंवा कनेक्ट करतो, त्याला लिगामेंट्स म्हणतात. ओके, जॉईंट्स आर द प्लेसेस वेर 2 or more than 2 bones आर कनेक्टेड टू इच अदर अँड जॉईंट्स आर ऑफ 2 टाईप्स. आता जॉईंट्स म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्ती बोन्स जेव्हा कनेक्टेड असतात ज्या पॉईंटला, त्याला जॉईंट म्हणतात. जॉईंट्स आर द प्लेसेस वेर 2 or more than 2 bones आर कनेक्टेड टू इच अदर. एकमेकांना जॉईंट झालेले 2 बोन्स किंवा 2पेक्षा जास्त बोन्स त्या जागेला, त्या पार्टला, त्या पॉईंटला जॉईंट्स म्हणतात. जॉईंट्स आर ऑफ 2 टाईप्स. 2 टाईप्स ऑफ जॉईंट्स बघूया कुठले, मुव्हेबल आणि इममुव्हेबल. मुव्हेबल जॉईंट्स आणि इममुव्हेबल जॉईंट्स. आता मुव्हेबल जॉईंट्स कुठले, तर बोन्स जे मूव्ह होतात. एक्झाम्पल्स, बोन्स ऑफ आर्म्स अँड लेग्स. हाताचे आणि पायाचे बोन्स जे असतात दे आर मुव्हेबल जॉईंट्स. आणि इममुव्हेबल जॉईंट्स आर बोन्स दॅट कॅनॉट मूव्ह. फॉर एक्झाम्पल, आपल्या डोक्याचे स्कलचे बोन्स मूव्ह होत नाहीत, फक्त लोअर जॉ मूव्ह होतं. अदर दॅन लोअर जॉ ब्रॅकेटमध्ये आहे ते. ओके, आता टाईप्स ऑफ जॉईंट्स कुठले,
लेट अस स्टडी सम टाइप्स ऑफ मुवेबल जॉईंट्स बघूया आपण. हिंज जॉईंट. दिस टाईप ऑफ जॉईंट अलाउज द मुवमेंट ऑफ बोन्स ओनली इन वन डायरेक्शन. आता हिंज जॉईंट जे असतात ते एका डायरेक्शनमध्येच मूव्ह होतात. इट मूव्ज ॲट 180 डिग्रीज अँगल. एक्झाम्पल एल्बोज आणि नी जॉईंट. आपला हात मूव्ह होतो, तो उलट्या साईडने मूव्ह होत नाही, फक्त 180 डिग्रीजपर्यंतच मूव्ह होतो. तो स्ट्रेट होतो आणि मग बेंड होतो, तो विरुद्ध दिशेने बेंड होत नाही. म्हणजे तो 360 असा बेंड होत नाही, 180 डिग्रीजपर्यंत जाऊन थांबतो, परत तुम्ही वर घेऊ शकता 90 डिग्रीजपर्यंत. ओके, सो दिस जॉईंट इज कॉल्ड हाइंज जॉईंट किंवा हिंज जॉईंट. दे आर एल्बोज आणि नीज. आपले हात म्हणजे आपले गुडघा आणि एल्बो हाताचा आणि नीज. ओके, तर हाताचा कोपरा आणि गुडघा, एल्बो अँड नी जॉईंट्स. एल्बो अँड नी जॉईंट्स. नेक्स्ट इज बॉल अँड सॉकेट. बॉल अँड सॉकेट जॉईंट्स बघूया कुठले. इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन मूव्ह इन 2 or more डायरेक्शन्स इन 360 डिग्रीज अँगल. एक्झाम्पल शोल्डर अँड हिप जॉईंट्स. आता शोल्डर आणि हिप जॉईंट्स आपण गोल फिरवू शकतो. एक सॉकेट असतं आणि त्यातमध्ये बॉल फिक्स असतो, त्यामुळे बॉल सॉकेट पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता ते स्मूथली फिरू शकतो. तसं आपण आपला शोल्डर जो आहे, आपला हात जो फिक्स आहे शोल्डरला, तो आपण असा गोल गोल फिरवू शकतो. जे क्रिकेट, आता तुम्हाला जे बॉलर असतात क्रिकेट खेळणारे, ते कसे बॉलिंग घालताना त्यांचा हात 360 डिग्रीजमध्ये फिरतो आणि ते बॉल फेकतात, तो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे ऑफ द शोल्डर. आणि हिप जॉईंटसुद्धा आपण बऱ्यापैकी फिरवू शकतो. ओके, सो शोल्डर अँड हिप जॉईंट्स आर एक्झाम्पल्स ऑफ बॉल अँड सॉकेट जॉईंट. आता ग्लायडिंग जॉईंट कुठला बघूया. इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर. एक्झाम्पल रिस्ट अँड अँकल जॉईंट्स. आपलं मनगट आणि पायाचा पाऊल असतो, तिथे आपण पैंजण घालतो, मुली पैंजण जेव्हा घालतात, तो अँकल आणि रिस्ट म्हणजे मनगट आणि अँकल म्हणजे पायाकडचं. ओके, तिथे फक्त जिथे घर्षण होतं त्याला ग्लायडिंग जॉईंट म्हणतात. दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन ओनली स्लाइड ओव्हर इच अदर. एकमेकावर ते असे स्लाइड होतात फक्त, आणि ह्यांना एक्झाम्पल्स आहेत रिस्ट आणि अँकल जॉईंट्स. विल गो टू द नेक्स्ट पेज. कॅन यू रिकॉल विच ऑर्गन हेल्प अस टू सेन्स वेदर समथिंग इज हॉट ऑर कोल्ड, रफ ऑर स्मूथ एक्सेट्रा. तर आपल्या बॉडीमधला कुठला ऑर्गन ज्याने आपल्याला एखादी गोष्ट थंड आहे किंवा गरम आहे हे टच करून कळते, रफ आहे किंवा स्मूथ आहे हे कळते, तर ती आहे स्किन. ओके, आता फंक्शन्स ऑफ द स्किन्स दिलेले आहेत. प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गन सिस्टम्स. तर आपले स्किन आपलं पूर्ण शरीर प्रोटेक्ट करतं. त्यातले इंटरनल पार्ट्स कुठले प्रोटेक्ट करतं? स्किन, मसल्स, बोन्स आणि ऑर्गन सिस्टम्स. सगळे ऑर्गन्स म्हणजे हार्ट, स्टमक वगैरे वगैरे. हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आता अंगातलं पाणी ते तसंच शाबूत ठेवण्याचं काम करते, म्हणजे त्याला पाणी आपलं बाहेर जाऊ देत नाही. जेवढ्या प्रमाणात आपल्या गरजेचं पाणी ते पाणी प्रिझर्व करतं, ते राखून ठेवतं आपल्या बॉडीमध्ये. हेल्प टू प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. मॉइश्चर म्हणजे पाणी. सिंथेसाइज विटॅमिन डी. आता सूर्यप्रकाशात जेव्हा आपली स्किन जाते तेव्हा सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन डी, जो खूप खूप इम्पॉर्टंट विटॅमिन आहे, तो तयार करते स्किन. ओके, रिलीजिंग स्वेट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. आता आपला अंगातून घाम जो बाहेर होतो तो स्किन द्वारेच बाहेर जातो, त्यामुळे आपलं बॉडी टेम्परेचर जेवढं आपल्याला हवं असतं तेवढं राहतं. ते रेग्युलेट करतं, तसं ॲडजस्ट करतं. त्याप्रमाणे ते आपल्या बॉडीतनं स्वेट बाहेर सोडतं, घाम बाहेर आपल्या स्किन वाटे जातो. गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम हीट अँड कोल्ड. आपला उन्हाळा, थंडी ह्याच्यापासून आपलं प्रोटेक्शन करते. आणि द स्किन फंक्शन्स ॲज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. आणि आपल्याला सेन्सरी ऑर्गन म्हणून त्याचा उपयोग होतो, यामुळे आपल्याला टच फील होतो आपल्या स्किनमुळे. गरम, थंड हे सगळे आपल्याला प्रकार स्किनमुळे कळतात. द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. सर्वात मोठा ऑर्गन आहे तो स्किन आहे. ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स, सगळ्या जिवंत प्राण्यांचा सर्वात मोठा ऑर्गन म्हणजे स्किन. द स्किन हॅज हेअर. तर स्किनवर केस असतात. देर आर नेल्स ऑन द स्किन
ॲट द टिप ऑफ द फिंगर्स अँड टोज. तर स्किनवर आपलं जे शरीर आहे त्याचे टिप्स कुठले आहेत, ते हात आणि पाय, त्याचे एंड पार्ट म्हणजे नेल्स, नखं, त्याच्या आपल्या फिंगर्सच्या एंडला नखं असतात. सो ऑन द स्किन देर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ फिंगर्स आणि टोज. पायाची बोटं आणि टोज म्हणजे पायाची बोटं, फिंगर्स म्हणजे हाताची बोटं. द स्किन गिव्ज अस द सेन्स ऑफ टच. स्किनमुळे आपल्याला टच हा फील येतो, सेन्स ऑफ टच आपल्याला कळतो स्किनमुळे. द स्किन इज अन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. त्यामुळे आपल्याला सेन्स होतं, त्यामुळे त्याला सेन्सरी ऑर्गन म्हणतात. इज अ इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. तर स्किनचं डेफिनेशन इथे आहे, द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 लेयर्स. 2 लेयर्स असतात स्किनचे. वरचा लेयर, आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड एपिडर्मिस अँड द लेयर बिलो इट इज कॉल्ड डर्मिस. तर तुम्ही डायग्राममध्ये बघू शकतात, वरचा लेयर एपिडर्मिस, त्याच्या खालचा डर्मिस, आणि बिलो द डर्मिस दॅर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स अँड नर्व फायबर्स. तर ब्लड वेसल्स असतात आणि नर्व फायबर्स हे डर्मिसच्या खाली असतात. आणि सबक्युटेनियस लेयर अंडर दिस नेटवर्क मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. द एपिडर्मिस हॅज व्हेरियस लेयर्स. द एपिडर्मिसला अजून खूप लेयर्स असतात आणि डर्मिसच्या खाली हे सगळे नेटवर्क असतो, जे ब्लड वेसल्स आणि नर्व फायबर्स, त्याच्या खाली द सबक्युटेनियस लेयर अंडर दिस नेटवर्क मेंटेन्स नॉर्मल बॉडी टेम्परेचर. तर बॉडी टेम्परेचर मेंटेन करतं सबक्युटेनियस लेयर. ओके, या एपिडर्मिस आणि डर्मिसच्या खाली सबक्युटेनियस लेयर असतो, तो आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतो. द एपिडर्मिस हॅज व्हेरियस लेयर्स. तर एपिडर्मिसला खूप लेयर्स असतात. आता मेलॅनिन म्हणजे काय ते बघूया आपण. आता इथे डायग्राममध्ये सबक्युटेस दिलं आहे, डर्मिसच्या खालचा लेअर, त्याला हायपोडर्मिससुद्धा म्हणतात. ओके, सो विल सी मेलॅनिन नाव. द पिगमेंट कॉल मेलॅनिन इज प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द एपिडर्मिस. एपिडर्मिसमध्ये मेलॅनिन नावाचा एक पदार्थ असतो, पिगमेंट म्हणतात त्याला. आणि मेलॅनिन काय करतं, तर मेलॅनिन इज सिंथेसाइज्ड इन सर्टन ग्लँड्स इन स्किन. ते सिंथेसाइज झालेलं असतं इन सर्टन ग्लँड्स. स्किनमध्ये ग्लँड्स असतात आणि त्याच्यामध्ये मेलॅनिन असतं, ते सिंथेसिस झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे काय डिसाईड होतं की द पर्सेंटेज ऑफ मेलॅनिन डिसाइड्स द फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन. तर तुमच्या स्किनमध्ये किती मेलॅनिन आहे त्याच्यावर तुम्ही गोरे आहात किंवा काळे आहात हे ठरतं. ओके, द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. आणि क्लायमेटवर सुद्धा आपला रंग डिपेंड करतो. मेलॅनिन खरं तर प्रोटेक्ट्स द अवर स्किन अँड द इनर पार्ट्स फ्रॉम अल्ट्राव्हायलेट सनरेज. आता अल्ट्राव्हायलेट सनरेजपासून आपला रक्षण करतो मेलॅनिन. नाउ नेक्स्ट, कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स वेन वी वॉक ऑर प्ले इन द हॉट सन. आपलं हॉट सनमध्ये, उन्हामध्ये आपण गेलो तर काय होतं, आपण खेळलो किंवा चालत गेलो उन्हात तर काय होतं. वेन वी वॉक ऑर प्ले इन द सन वी गेट टायर्ड. आपण दमतो एकतर. बट द सेम टाईम आवर स्किन बिकम्स वेट. आपल्याला घामसुद्धा येतो, त्यामुळे आपली स्किन वेट होते. आणि ते वेट होते म्हणजे आपल्या दिस इज बिकॉज ऑफ स्वेट, घामामुळे. इन द स्किन देर आर ग्लँड्स विच सिक्रेट स्वेट. त्या स्किनमध्ये काही ग्लँड्स असतात ज्याच्यामुळे पाणी असतं, स्वेट असतो. दे आर कॉल्ड स्वेट ग्लँड्स. म्हणजे जे ग्लँड्स असतात त्यांना स्वेट ग्लँड्स म्हणतात. त्या ग्लँड्समुळे आपल्याला घाम येतो. आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन और आफ्टर हार्ड फिजिकल लेबर, खूप उन्हात खेळल्यावर, चालल्यावर किंवा खूप कष्टाचं काम जर केलं तर टेम्परेचर द बॉडी रायझेस. आपलं बॉडी टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे आपल्या अंगातून ती उष्णता बाहेर निघते घामावाटे. ओके, देन स्वेट इज रिलीज्ड. घामावाटे उष्णता बाहेर निघते. दिस हेल्प्स टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द बॉडी. त्यामुळे आपलं बॉडी टेम्परेचर कमी होतं, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं राहतं, वाढलेलं टेम्परेचर वाढत नाही. घामावाटे टेम्परेचर बाहेर जातं. आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अप्रॉक्सिमेटली 37 डिग्रीज सेल्सिअस. 37 डिग्रीज सेल्सिअसला आपलं नॉर्मल टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आपलं बॉडीचं. त्याच्यापेक्षा वर गेलं की आपल्याला घाम येतो आणि घामाच्या वाटे उष्णता बाहेर जाते. ओके, आणि बॉडी टेम्परेचर परत पूर्ववत नॉर्मल कंडिशनमध्ये येतं. यूज युअर ब्रेन पॉवर. विच कलर ऑफ द स्किन विल गिव्ह ग्रेटर प्रोटेक्शन फ्रॉम द सनरेज अँड हाऊ डज स्वेटिंग हेल्प टू लोअर द टेम्परेचर ऑफ द बॉडी.
ह्याच्या तुम्ही आन्सर्स शोधायचे. ओके, या लेसनमधनं इथे दिलेलं आहे वरती. सो हे तुम्ही ट्राय करायचं आहे. सो वी आर गोइंग टू द नेक्स्ट पेज नाव. ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व युअर स्किन अँड स्किन ऑफ युअर ग्रँडमदर, ग्रँडफादर ऑर एनी ओल्ड पीपल इन द हाऊस. तर तुमची स्किन आणि तुमच्या आजीची किंवा आजोबांची स्किन कम्पेअर करा. तर मला काहीतरी डिफरन्स दिसून येईल, बराच डिफरन्स दिसून येईल. सो वॉट डिफरन्स डू यू नोटीस. मला काय दिसतं आहे की ॲज वी ग्रो ओल्डर द प्रोपोर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रिड्युसेस. तर स्किनच्या खाली फॅट असतं, फॅटचं लेअर असतं, ते वय वाढतं तसं ते फॅटचं लेअर कमी होतं. हो, ॲज वी ग्रो ओल्डर द प्रोपोर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रिड्युसेस. हावेवर द प्रिव्हियसली टॉट स्किन म्हणजे टाईट असलेली, एकदम तुकतुकीत असलेली स्किन श्रिंक. हावेवर द प्रिव्हियसली टॉट स्किन डज नॉट श्रिंक. दिस कॉजेस व्रिंकल ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. तर काय होतं, फॅट कमी झाल्यामुळे जी आपली वरची स्किन असते ती श्रिंक होत नाही. ओके, फॅट कमी झालं असलं तरी वरची स्किन जी असते, टाईट स्किन असते, ती श्रिंक होत नाही. त्यामुळे फॅट नसल्यामुळे ते फॅटचा बेस किंवा सपोर्ट नसल्यामुळे आपल्याला वाटतं की रिंकल्स आलेत. ओके, दिस कॉजेस रिंकल्स ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. ओके, नाव नेक्स्ट इज, डू यू नो इट इज मेलॅनिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ आवर हेअर टू. आपल्या केसांचा रंगसुद्धा मेलॅनिन ठरवतं. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलॅनिन, while brown lighter hair is due to sulfur in the melanin and reddish hair due to iron in the melanin. तर हे सगळे आपले काळे प्युअर मेलॅनिन जेव्हा असतं ते आपले केस काळे असतात. ओके, लाईट किंवा ब्राऊन हेअर असते ते सल्फर असतं आपल्या केसांमुळे, त्यामुळे तसे कलर येतो. आणि सल्फर इन द मेलॅनिन, मेलॅनिनमध्ये सल्फरची भेसळ झाली की ब्राऊन किंवा लायटर कलरचे हेअर येतात. आणि रेडिश हेअर जेव्हा आयन असतं मेलॅनिनमध्ये तेव्हा केस रेडिश होतात. ऑलवेज रिमेंबर दॅट फॉर द हेल्थ ऑफ अवर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. आपण आपली स्किन नेहमी क्लीन ठेवली पाहिजे, ती हेल्दी राहण्यासाठी. डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन पीपल बेस्ड ऑन दिअर स्किन कलर इज अनसायंटिफिक आणि रॉंग. म्हणजे काळं गोरा असा भेद कधीही करायचा नाही. अवॉइड टेम्पटेशन ऑफ युझिंग आर्टिफिशियल मीन्स टू बिकम फेअर. तर गोरा होण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या दुसऱ्या क्रीम्स वगैरे असतात त्या लावून कोणीही गोरं होत नसतं. ओके, सो अवॉइड दॅट टेम्पटेशन, तो मोह टाळा. तर आज आपण काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न्ड. ऑल द बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टम. स्केलेटल सिस्टम कसं फॉर्म होतं, तर कार्टिलेज आणि बॉनमुळे. द स्केलेटल सिस्टम गिव्स शेप अँड सपोर्ट. आपल्या बॉडीला शेप आणि सपोर्ट स्केलेटनमुळे मिळतो. आउटर कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड अ स्किन. द स्केलेटल सिस्टम अँड द स्किन perform the important function of the protecting the body and the internal body parts. The skeletal system आणि स्किनमुळे आपल्या बॉडीचं फुल बॉडीचं प्रोटेक्शन होतं, त्यात आतल्या बॉडी पार्ट्सचं. आणि त्यामुळे बॉडी कवर होते आपली आणि इंटरनल ऑर्गन्स सुरक्षित राहतात. वी मस्ट टेक केअर ऑफ आर स्केलेटल सिस्टम आणि स्किन. आपण काळजी घेतली पाहिजे स्केलेटल सिस्टमची आणि स्किनची. द स्कल, द रिब केज अँड द बॅकबोन and the bones of the arms and legs are main parts of human skeletal system. आणि epidermis आणि dermis are two main layers of human skin. सो स्टुडंट्स, हा लेसन शिकून झालेला आहे. तुम्हाला काय कमेंट्स असतील तर काय प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि प्लीज प्लेलिस्ट फॉलो करा. चॅनलमध्ये गेल्यावर प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जाऊन त्याच्यामध्ये तुमचं 6 स्टँडर्ड 7 स्टँडर्ड जे तुम्हाला स्टँडर्ड्स पाहिजे असतील आणि सब्जेक्ट हे शोधलं तर तुम्हाला मिळेल. ओके, सायन्स 6 स्टँडर्ड सायन्समध्ये सायन्सचे लेसन असतील, 6 स्टँडर्ड इंग्लिशमध्ये इंग्लिशचे लेसन असतील, तसं 7th वगैरे दुसरे स्टँडर्ड्स. सो प्लीज फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ. आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा लेसन घेऊन येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.